महाराष्ट्र वनसंपदेने परिपूर्ण असलेले राज्य. घनदाट अरण्यातील आभाळाला टेकलेले वृक्ष हेच ह्या सगळ्या जंगलांचे वैशिष्ट्य. विविध सजीवसृष्टी आणि कीटकांनी परिपूर्ण असलेले हे जंगल. महाबळेश्वर हिरव्यागार वनराईने नटलेला जंगलाचाच भाग. या जंगलात मागील 60 वर्षांपासून येथील स्थानिक अल्पभूधारक शेतकरी मधमाशांचे पालन करतात. लाकडी मधपेट्यात हे सगळे लोक सातेरी मधमाशांचं पालन करून मध आणि मेण संकलित करतात. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात मधमाशांचे पालन केवळ पालन नव्हे तर ते उदरनिर्वाहाचे साधन देखील आहे. या मधपाळांनी मधमाशांचे संवर्धन करून त्यांचे संरक्षण देखील केले आहे. आपल्या बाळाप्रमाणे हे शेतकरी मधमाशांची काळजी घेतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका. राज्याच्या खादी व ग्रामोद्योग विभागाचे मध संचालनालय महाबळेश्वर येथे आहे. या विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना मध प्रशिक्षण आणि लागणारे साहित्य वाटप केले जाते. नुकत्याच या शेतकऱ्यांना मध संचालनालय विनंती करतो की या ठिकाणी पारुट गावामध्ये उपस्थित असणाऱ्या मधपाळांना त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून त्यांना मध उद्योगाविषयी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं आयोजित या स्फूर्ती कार्यक्रमाअंतर्गत राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीनं आपण महाबळेश्वर तालुक्यातील आणि महाबळेश्वर तालुक्यातील आणि जावली तालुक्यातील 25 गावातील लोकांसाठी हा एक अत्यंत मोठा कार्यक्रम तयार केला होता. या स्फूर्ती कार्यक्रमाअंतर्गत जवळपास 94 लाख रुपये एवढ्या किमतीच्या मधमाशांच्या पेट्या आपण या भागातील शेतकऱ्यांना जे मधपाळ आहेत त्या लोकांना देत आहोत. तसं पाहायला गेलं तर स्फूर्ती क्लस्टर म्हणजे काय तर समूह कार्यक्रम योजना म्हणजे एकत्रित येऊन लोकांना ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या समूहाला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी शासनामार्फत देण्यात येतात. आणि आपला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रातील अत्यंत मोठं जिथं काम चालतं मधमाशांचं असं आपल्या महाबळेश्वर तालुक्यात जवळपास सगळ्यात देशातील सगळ्यात मोठी अशी मधपाळांची संस्थासुद्धा आहे. आणि ही संस्था स्थापन झाल्याच्या पूर्वीपासूनची लोक ह्या व्यवसायाशी निगडीत आहेत. आणि म्हणून तुम्ही सगळ्या लोकांनी आज हा व्यवसाय जिवंत ठेवलेला आहे. पण केवळ मधमाशा जिवंत नाही ठेवल्या तर तुम्ही रोजगार दिलेला आहे. इथलं निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यास तुमची मदत झालेली आहे. आणि आपण ज्याप्रमाणे म्हणता की जंगलात इतक्या मोठ्या प्रमाणात फार मोठं नगदी पिकं काय घेता येत नाहीत, त्याच्यामुळं आपली आर्थिक परिस्थिती फार मोठी सुधारत नाही. परंतु मधमाशासारखा एक नगदी गोष्ट जी सगळ्यात जास्त आपल्याला पैसे देऊ शकते, मधमाशांचा व्यवसाय करणं ही फार सोपी गोष्ट नाही. मी तर मागील काही वर्षात ज्यावेळेस संचालक होतो त्यावेळेस मी मांगर, पारूट अगदी पार आपल्या त्या तापोळ्याच्या पलीकडच्या गावातून खरोशी, लोणारी ह्या सगळ्या गावात जाऊन आलेलो आहे. आणि माझ्या लक्षात आलं की आपण किती कष्ट घेता. कारण मधमाशांच्या वसाहती आपण खांद्यावरती घेऊन त्या पेट्या खांद्यावर घेऊन डोंगर चढायचा, मध काढायला डोंगरात जायचं, जंगलामधून खूप अडचणीच्या संकटाच्या किंवा अशा खूप भयावह परिस्थितीत पावसाळ्यातसुद्धा इतका भयानक पाऊस असतो अशा परिस्थितीत त्या मधमाशांचं जतन करता, त्यांना सांभाळता. आणि म्हणून मला फार आनंद होत आहे की आपण जवळजवळ 4 वर्षापूर्वी ह्या स्फूर्ती क्लस्टरला सुरुवात केली होती. आणि आजचे संचालक आपले DR पाटील साहेब ते सुद्धा ह्याच्यात त्यांचा फार मोठा सहभाग आहे. कारण फार प्रस्ताव करण्यापासून ते अगदी आज मधमाशांच्या पेट्या वसाहती पेट्या वाटपापर्यंतच्या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी आहोत. पण मला असं वाटतं की मला फार आनंद होत आहे की ज्यावेळेस मी संचालक होतो त्यावेळेस आपण सगळेजण म्हणायचं की आम्हाला पेट्या द्या, आम्हाला मधमाशांच्या मधयंत्र द्या. परंतु तशी फारशी काय मोठी योजना शासनाची त्यावेळेस सुरू नव्हती. परंतु आपण स्फूर्ती योजनेत सहभागी घेतला. केंद्र सरकारच्या खादी आयोगाकडे आपण याबाबतचा प्रस्ताव दिला. आणि आज आपण तुम्हाला सगळ्यांना 200 जवळपास मधपाळांना आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण मधमाशांच्या ह्या सगळ्या पेट्या अगदी 80-90% अनुदानावरती वाटप करीत आहोत. जवळपास सगळ्या मधपाळांच्याकडे आज किमान 4-5 मधपाळांच्या मध्ये सुद्धा सगळ्यांना आज मधयंत्र भेटलेले आहेत. सगळ्यांना स्टेनलेस स्टीलचे आज ड्रम भेटलेले आहेत मध साठवायला. तुम्ही एक लक्षात घ्या की आपण पूर्वी मधमाशा पालन करतोच आहोत. परंतु तुम्हीच आता मला सांगितलं की शेण घेऊन तुम्ही मधमाशांच्या त्या पेट्या लिपत होता. आणि आज
आपल्याला एक चांगल्या प्रकारच्या मधमाशांच्या पेट्या मिळत आहेत, मधयंत्र मिळत आहे, तेही स्टेनलेस स्टीलमध्ये अत्यंत चांगलं व्यवस्थित केलेलं. तर मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थाने मधमाशांच्यावरती आपण इतक्या वर्षात काम करत आहोत आणि त्यामुळंच आपल्याला हे एक अत्यंत चांगलं हे सगळ्या गोष्टी मधमाशांचं पालन करण्यासाठी लागणारं साहित्य मिळत आहे. त्याच्यामुळं या साहित्याचा योग्य उपयोग करून या भागातल्या मधमाशांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल असा मला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मधमाशा पालन संस्था जी आहे महाबळेश्वरची किंवा मध संचालनालय हे तुमच्यासाठीच आहे. तुम्हा सगळ्या लोकांच्या सोयीसुविधा करण्यासाठी, मधमाशा वाचवण्यासाठी मी आत्ताच आमच्या संचालकांना सांगितले की या भागात आहे ना वसाहतींवरती आता कीड पण आलेली आहे, रोग पण आलेला आहे. तर ह्याच्यावरती सुद्धा आपण एक प्रशिक्षण घ्यावं. या भागातल्या शेतकऱ्यांना लागणारं जे केमिकल आहे ते ह्यांना मोफत देण्यात यावं. वसाहतींचे निगा राखण्यासाठी बी ब्रीडर्स जे आहेत, वसाहती वाढवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवायला पाहिजे आपण. कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मधमाशांची आवश्यकता आहे ना, आता मधमाशा दिसत नाहीत. आणि आज आपल्याकडं पश्चिम घाटातला अतिशय समृद्ध असणारा हा जो महाबळेश्वरचा अतिशय डोंगरदऱ्यातला भाग आहे, तिथं खूप मोठ्या प्रमाणात सातेरी मधमाशा सापडत आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी अगदी मनापासून मधमाशा पालन करून मध विकताच तुम्ही, परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मधमाशांसुद्धा विकाव्यात, इतक्या मोठ्या मधमाशा तयार कराव्यात. त्याला फार मोठं ग्राहक आहे. परंतु रोग आला, कीड आली, अशा काही नैसर्गिक संकट आहेत, त्याच्यावरती आपण प्रयत्न करूया की ते कसं थांबवता येईल. पण तुम्ही कधीही याच्यामध्ये कमी पडू नका. जिथं जिथं अडचण वाटेल, जिथं जिथं संकट येतील किंवा मधमाशांच्या बाबत काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कधीही फोन करू शकता. आपण कधीही भेटू शकतो आणि आपण हा जो विषय आहे तो फार व्यवस्थितपणे हाताळत आहोत. मला असं वाटतं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोठं क्लस्टर नवी भारतातलं शेतकऱ्यांसाठीचं मोठं क्लस्टर ते आपलं हे महाबळेश्वर क्लस्टर आहे. त्याच्यामुळं महाबळेश्वर क्लस्टरचे आमचे श्री नारायणकर साहेब आणि श्री संचालक डी आर पाटील आणि त्यांचे श्री राऊतराव, असोलकर, कांबळे आणि सगळ्यांचंच मी मनपूर्वक अभिनंदन करतो. बल्लाळ ह्या सगळ्यांनी फार इथं कष्ट घेतलेलं आहे. इथं एवढं जंगलातल्या आपल्या सगळ्या गावात येऊन ट्रेनिंग दिलेलं आहे. ज्यांनी मधमाशांच्या ह्या पेट्या बनवल्या असे आमचे श्री मारुतीराव बोडके साहेब, सतीश, ह्या सगळ्यांनी याबाबत जे काम केलेलं आहे, कष्ट केलं आहे. कमी दिवसात आपला मधमाशांच्या पेट्या वसाहती देण्याचं आमचं टार्गेट होतं. कारण पुढचा हा जो सगळा सीझन आहे सुरू होणारा, तो आपला सापडावा आणि पहिला जो मध आहे तो फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे यावा हीच आमची सदिच्छा होती. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण या कामात सहभागी होत आहात. आणि आज आपण 1,26,00,000 रुपये एवढं ह्या गावातील लोकांसाठीच्या या सगळ्या लोकांना आपण पैसे दिलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना मदत केलेली आहे. आणि म्हणून तुमच्यामुळं हे क्लस्टर संपन्न झालं आहे. आम्ही तर केवळ त्याच्यामध्ये एक आमचं जेवढं कार्य आहे, कर्तृत्व, तेवढंच आम्ही याच्यामधला सहभाग आहे. पण खरं तर तुमचा सगळ्यांचा सहभाग आहे. तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलात, थोडा वेळ लागला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या कामासाठी खूप कालावधी काही प्रमाणात गेला असेल, परंतु योग्य वेळी आपल्या सगळ्यांना ह्याची मदत मिळालेली आहे. हा सीझन पहिला जो आहे तो अतिशय जोरदार व्हावा. तुमच्यामध्ये मध खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही साठवून तुमच्याकडे व्हावी. आणि आपल्या ह्या समितीचे तुमच्या सगळ्यांच्यामधून सुद्धा आपण 2 लोकांची निवड केली होती त्या समितीत. तर आनंद वाटतो की तुम्ही पारुड गावचेच आहेत ना. तर पारुड गावचे जाधव साहेब ते एक अत्यंत चांगले मतपाळ आहेत. पण तुम्ही जर पाहिलं असेल तर अशाच लोकांची निवड 2 लोकांची झाली होती की ज्यांना त्याविषयी प्रेम आहे. आणि तुम्ही खरं तर मी तुमचं सुद्धा आभार मानतो की तुम्ही सुद्धा त्या वेळोवेळी होणाऱ्या बैठका ज्या असतात त्या बैठकांना हजर राहिलात. तुमच्या गावातले किंवा तुमच्या भागातल्या लोकांसाठी तुम्ही ही जी मदत केलेली आहे ही लोक कधी विसरणार नाहीत. कारण एकतर पहिली महत्त्वाची गोष्ट, आपण सगळ्यांनाच माहिती आहे की शासनाची कुठलीही मदत आपल्याला सहजासहजी मिळत नाही. परंतु आम्ही तुमच्या गावात येऊन, तुमच्या घराजवळ येऊन पेट्या वाटलेल्या आहेत. आम्ही असंही म्हणू शकलो असतो की तुम्ही महाबळेश्वरच्या मध संचालनालया या, तिथून तुमच्या मधमाशांच्या पेट्या घेऊन जा. पण आमचं असं म्हणणं होतं की तोही तुम्हाला तो त्रास होऊ नये आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला शासनाच्या सगळ्या योजनांबाबत तुमच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, तुम्हाला त्याच्याबद्दल एक अतिशय आनंद व्हावा, समाधान व्हावं. आणि म्हणून हा सगळा कार्यक्रम आपण आज वाटत आहोत. आणि मला फार आनंद आहे की आज जवळपास 550 एवढ्या मधमाशांच्या पेट्या ह्या अतिशय
सागवानी दर्जाच्या आपण ह्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना वाटणार आहोत. आणि तुमच्या शेती पिकात ह्यामुळं 35 ते 40% उत्पादन वाढ होणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या मधमाशांचं संरक्षण होणार आहे, त्यांचं संवर्धन होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या राज्याचं, आपल्या महाबळेश्वर तालुक्याचं मधाचं उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या क्लस्टरच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. तुम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यपूर्ण जावं. आणि कोरोनाच्या काळातसुद्धा तुम्ही आपापल्या गावात थांबून आपण अतिशय योग्य अंतर ठेवून कोरोनाच्या काळातसुद्धा प्रशिक्षण आपण दिलं आणि तुम्ही ते घेतलं, त्याबद्दल तुमचं आभार. आणि मनापासून तुमच्या सगळ्या कामाला माझ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मधमाशांच्या संवर्धनासाठी मिळालेल्या सागवानी मतपेट्या या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या ठरल्या. डोंगर दऱ्यात राहणाऱ्या लोकांना शासनानं दिलेली ही मदत लाख मोलाची वाटली. आजही या भागात हजारो शेतकरी या व्यवसायाशी